छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकशाही मराठीचा एक गौरवशाली लोकशाही मराठवाडा संवाद 2025 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज या कार्यक्रमाला थोड्याच वेळात आता सुरुवात होणार आहे आणि आपले प्रतिनिधी आपल्यासोबत या ठिकाणी जोडले जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकशाही मराठीचा एक गौरवशाली मराठवाडा संवाद 2025 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमात मराठवाड्याच्या भूमीतून आलेल्या दिग्गजांचा सत्कार केला जाणार आहे। तसेच मराठवाड्याच्या भविष्यासाठी राजकीय नेत्यांचं विजन काय आहे, मराठवाड्याच्या विकासाचा रोडमॅप कसा आहे हे जाणून घेतलं जाणार आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत कार्यक्रम स्थळा इथून जोडले गेलेले आहेत। सचिन, काय असेल आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा? नीलम, आपण पाहताय मराठवाड्यामध्ये हा एक सन्मानपूर्वक कार्यक्रम लोकशाही मराठीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे। हा सन्मान फक्त मराठवाड्याचा नाही तर मराठवाड्यातील असणाऱ्या रत्नांचा देखील सन्मान केला जाणार आहे। विविध क्षेत्रांमध्ये त्यांची भरीव कामगिरी आहे आणि त्यांचा सन्मान करणं हे आपलं एक कर्तव्य बनतं आणि लोकशाही मराठीनं हे कर्तव्य जपत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये हा भव्य असा सुवर्ण सोहळा ठेवलेला आहे। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर या ठिकाणी दिग्गज नेते असतील, त्या नेत्यांकडून मराठवाड्याचं व्हिजन काय असणार आहे या विषयावर सुद्धा चर्चा केली जाणार आहे। कारण मराठवाडा संवाद 2025 या माध्यमातून मराठवाड्याचा विकास होणं आणि मराठवाड्याच्या विकासाला गती मिळणं हा यामागचा एक मोठा उद्देश असणार आहे। आणि राजकीय नेत्यांचा जो एक विश्वास असतो एक जनतेप्रती तो कसा असणार आहे, कारण राजकीय नेत्यांची जेव्हा मानसिकता असते तेव्हा नक्कीच त्या भागाचा, त्या गावाचा, त्या शहराचा, त्या जिल्ह्याचा, त्या विभागाचा विकास होतो आणि हाच विकास जो आहे तो या मराठवाड्याला हवा आहे। आणि ह्या विकासासाठी बोलतं करण्यासाठी लोकशाही मराठीनं हा भव्य असा सोहळा छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केलेला आहे। लोकशाही मराठवाडा संवाद 2025 या माध्यमातून नक्कीच मराठवाड्याच्या विकासाला एक गती मिळणार आहे, एक चालना मिळणार आहे आणि नेत्यांकडून या ठिकाणच्या राजकीय दिग्गजांकडून आपण जाणून घेणार आहोत। कारण हा सोहळा एक मराठवाड्याच्या विकासासाठी असेल, मग औद्योगिक क्षेत्र आहे, पाण्याचा प्रश्न आहे आणि त्यासोबतच मराठवाड्याच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, या विषयावर सुद्धा या नेत्यांना बोलतं केलं जाणार आहे, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली जाणार आहे। दिग्गज नेत्यांचा सन्मान करत असताना या ठिकाणी विविध क्षेत्रांमध्ये समाजकार्य असेल, त्यासोबतच विविध क्षेत्र असतील, या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा हा एक मोठा सोहळा आहे, त्यांना एक सन्मान दिला जाणार आहे, त्यांचा सत्कार केला जाणार आहे। मराठवाडा तसं म्हटलं जातं एक दुष्काळवाडा, टँकरवाडा, मात्र या मराठवाड्याच्या विकासासाठी सुद्धा काही जण जोरदार प्रयत्न करतात आणि त्याच प्रयत्नाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी या लोकशाही मराठीच्या कार्यक्रमातून एक सन्मान दिला जाणार आहे। आणि विशेष म्हणजे मराठवाड्यातून दिग्गज नेते येतात, मात्र ते जगासमोर येत नाहीत, मात्र लोकशाही मराठी या नेत्यांचा त्यासोबतच या कर्तबगार नेतृत्वांचा सत्कार करणार आहे। नीलम जी नक्कीच। सचिन, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कोणकोणते मंत्री, लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, त्या संदर्भात काय माहिती आहे? लोकप्रतिनिधी जर आपण पाहिलं तर आपण या ठिकाणी पाहत असाल आपले संपादक महोदय मुलाखती घेणार आहेत आणि त्यासोबतच आपले जे अँकर्स आहेत ते सुद्धा मराठवाड्यातील नेत्यांशी बोलणार आहेत। मग माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असतील, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा खासदार डॉक्टर भागवत कराड असतील, मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि त्यासोबतच राज्यातील महत्त्वाची जी काही नावं आहेत म्हणजे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन जे आहे ते या ठिकाणी होणार आहे। आणि विशेष म्हणजे मराठवाड्यासाठी भरीव कामगिरी करणारे जे विविध आमदार आहेत, मराठवाड्यातील विविध आमदार जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी हा उपस्थित केला जातो की प्रत्येक नेता आहे त्या नेत्याच्या माध्यमातून मराठवाड्याचा विकास जो आहे तो साधला जातो आणि मराठवाड्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केला जातो। तर मग मराठवाड्याचा विकास पाहत असताना, मराठवाड्याच्या विकासाचा विचार केला जात असताना या ठिकाणी मराठवाड्यातील दिग्गज नेते म्हणजेच अतुल सावे आहेत, जे मंत्री महोदय आहेत ते सुद्धा उपस्थित राहतील। त्यासोबतच अब्दुल सत्तार जे आमदार आहेत आणि त्या महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी खासदार बजरंग सोनवणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, भाजपचे आमदार सुरेश धस, एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि या ठिकाणी इतर आमदार तथा कल्याण काळे जे काँग्रेसचे मराठवाड्यातील जे खासदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। म्हणजे हे नेते जे आहेत हे दिग्गज नेते या ठिकाणी असणार आहेत। आमदार सुद्धा आहेत, जी यादी खूप मोठी आहे, त्यांचं नाव आपण घेऊ शकत नाहीयेत, मात्र ते सन्माननीय आमदार सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। म्हणजे मराठवाड्याचा रोड मॅप आहे, मराठवाड्याचा विकास जो आहे
या विषयावर चर्चा केली जाणार आहे आणि मराठवाड्याचा विकास डोळ्यासमोर धरून लोकशाही मराठीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यामुळे मराठवाड्याचा विकास करत असताना लोकशाही मराठी या ठिकाणी एक सोहळा जो आहे तो आयोजित करत आहे. जी नक्कीच, या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.